नमस्कार मित्रांनो. आजच्या भयकथेचं नाव आहे बायंगी, ज्याला कोकणामध्ये चालगती आणणे असं म्हणतात. आणि हा चालगती माणूस केव्हा आणतो? झटपट श्रीमंत होण्याच्या नादात किंवा झटपट पैसा कमवण्याच्या नादामध्ये हा चालगती एखाद्या बाबाकडून मंत्रून जो नारळ आणला जातो त्याला चालगती किंवा बायंगी म्हणतात. परंतु हा चालगती जर त्याच्या इच्छा आकांक्षा जर पूर्ण नाही केल्या, तर त्या कुटुंबाचे किंवा त्या व्यक्तीचे, आणणाऱ्या व्यक्तीचे काय हाल करतो ना, ते आज आपण या कथेमध्ये पाहणार आहोत. एक अंगावरती काटा उभा करणारी अशी भयकथा आहे मित्रांनो. कथा संपूर्ण ऐका. 2 मित्र असतात. एकाचं नाव असतं केशव, दुसऱ्याचं असतं आत्माराम. पहिली ते 12वी पर्यंत दोघेही एकत्र शिकलेले असतात. जशी 12वी पूर्ण होते, तसा केशव असतो ना, तो कुडामध्ये राहणारा असतो. त्याची हायवे लगतच त्याचं घर असतं आणि त्याच्या आजूबाजूला 3 एक एकर शेती असते. त्याच्यामध्ये तो अ, आंब्याची कलमं, काजूची कलमं, नारळ, पोपळी आणि भात शेती असं करत असतो आणि त्याच्यावरती उदरनिर्वाह करत असतो. परंतु जो आत्माराम आहे, तो मूळचा कणकवलीचा राहणारा. तो पुढे मग 12वी नंतर गवंडी काम करतो. असे बरेच दिवस जातात. एक वर्षभराने मात्र जी आत्मारामाची आर्थिक परिस्थिती आहे, जो गवंडी काम करणारा असतो, कणकवलीमध्ये राहणारा असतो, त्याची परिस्थिती अचानक बदलते. अचानक तो श्रीमंतीकडे जायला लागतो. पैसा-अडका भरपूर होतो. कन्स्ट्रक्शनची कामं घ्यायला लागतो. म्हणजे गवंडी काम करणारा आता कन्स्ट्रक्शनची, घरांची, बंगल्यांची कामं घ्यायला लागतो. 2 फोर व्हीलर येतात त्याच्याकडे, 2-3 टू व्हीलर येतात. त्याचं स्वतःचं ऑफिस असतं. म्हणजे बंगला 2-3 मजली बंगला होतो. म्हणजे अचानक एखाद्या वर्षामध्ये त्याची आर्थिक परिस्थिती ही खूप सुधारते. परंतु दोघांची जी मैत्री असते ना, ती मात्र कधी तुटत नाही. आता जेव्हा आत्माराम सावंतवाडीला किंवा तिकडच्या आजूबाजूच्या जेव्हा शहरामध्ये, गावामध्ये जायचा, तेव्हा तो हायवेने कुडाळमध्ये केशवच्या घरासमोरूनच जायचा. परंतु तो नेहमी मात्र केशवकडे थांबायचा, आपुलकीने त्याची चौकशी करायचा. दोघांची लग्न झालेली. आत्मारामला एवढं सगळे धनसंपत्ती, पैसा-अडका असून देखील मूलबाळ नव्हतं. 5-6 वर्ष लग्नाला झालेली. परंतु केशवला मात्र एक 6 वर्षाचा मुलगा होता आणि त्याचा सुखी संसार चाललेला. एक दिवशी असेच जो आत्माराम असतो ना, तो कणकवलीहून सावंतवाडीला जात असताना मध्येच केशवच्या घराकडे थांबतो. म्हणजे आपली फोर व्हीलर केशवच्या दारात आणून उभी करतो आणि केशवला हाक देतो. तेव्हा केशवची बायको आणि तो शेतामध्ये काम करत असतात. ती लगेच धावत येतात केशव आल्यानंतर. मग चहा-पाणी होतं आणि गप्पा-गोष्टी होतात आणि केशवला आत्माराम म्हणतो, "अरे, येत्या आठवड्यामध्ये, पुढच्या आठवड्यामध्ये तुझ्या मुलाचा सुजितचा वाढदिवस आहे ना?" तो म्हणतो, "हो, वाढदिवस आहे." तर त्याचा वाढदिवस आपण अगदी धूमधडाक्यामध्ये साजरा करायचा. आता आत्मारामला मूल नसल्यामुळे तो केशवच्याच मुलाला आपल्या मुलाप्रमाणे मानायचा. तर तो म्हणतो केशवला, की "आता सुजितचा वाढदिवस आहे आणि तो आपण धूमधडाक्यामध्ये साजरा करायचा. कितीही पैसे लागले तरी चालतील" म्हणून. सगळ्या वाडीतल्या, आजूबाजूच्या वाडीतल्या लोकांना बोलवायचं आणि सगळ्यांना व्यवस्थित चिकन, मटण पार्टी करून चांगला वाढदिवस साजरा करायचा. असं म्हणतो तो आणि गाडीकडे येतो आत्माराम आणि एक 15,000चं बंडल आणून केशवच्या हातामध्ये ठेवतो आणि सांगतो, "तू वाढदिवसाची तयारी कर. पुढच्या आठवड्यात जे वाढदिवसाच्या रात्री आपण रात्री साजरा करूया. मी रात्री कणकवलीवरनं माझ्या पत्नीला घेऊन बरोबर पोहोचणार इथे म्हणून बाकीच्या तयारीला लाग" म्हणून. तर झालं आणि नंतर तो आपल्या कामाला निघून जातो. म्हणता-म्हणता पुढच्या आठवड्यात सुचितच्या वाढदिवसाची तारीख जवळ येते आणि वाढदिवस साजरा करण्यासाठी म्हणून आता केशव सगळी तयारी करतो आणि पूर्ण तयारी झालेली असते. वाडीतल्या लोकांना जेवणासाठी चिकनची पार्टी ठेवलेली असते. मोठा केक, फुग्याचं डेकोरेशन, फटाक्यांची आतिषबाजी सगळं व्यवस्था केलेली असते आणि 9च्या दरम्यान मग आत्माराम त्याची बायको आपली फोर व्हीलर घेऊन कणकवलीहून कुडाळमध्ये केशवच्या घराकडे येतात आणि मग त्यानंतर वाढदिवसाला सुरुवात होते. मग तो एवढा मोठा केक, फटाक्यांची आतिषबाजी सगळं अधिक धूमधडाक्यात जेवणावळीस लोकांना वाढल्या जातात. अगदी लोकं जेवून किंवा ते सेलिब्रेशन पाहून खुश होतात. आणि धूमधडाक्यात सुजितचा म्हणजे केशवच्या मुलाचा वाढदिवस साजरा होतो. 10:30च्या दरम्यान सगळे लोक निघून जातात आणि
मग केशव आणि त्याची पत्नी आत्माराम, त्याची पत्नी आणि सुजित जेवणासाठी 10:30 वाजता बसलेले असतात. जेवता-जेवता गप्पा गोष्टी चालतात. तेव्हा केशव म्हणतो, की "आत्माराम, तुझ्यामुळेच हा सगळा वाढदिवस एवढा मोठा सुजितचा आज साजरा झाला. नाहीतर आमच्या नशिबात कुठे होतं? कारण आमच्याकडे तेवढे पैसे कुठे आहेत? आम्ही शेतकरी कुटुंबातली, शेतीवरती उदरनिर्वाह करणारी माणसं. आमच्या कुठे नशिबात होता एवढा मोठा वाढदिवस साजरं करणं?" तेवढ्यात आत्माराम म्हणतो, "अरे पैसा अडका काय असाच येत नाही. श्रीमंती अशीच येत नाही. त्यासाठी डेअरिंग करावी लागते. सगळ्या गोष्टी आपोआप होतात." सगळेजण एकमेकांच्या तोंडाकडे बघतात आणि नंतर मग जेवण पूर्ण होतं आणि मग जेवणानंतर पुन्हा एकदा गप्पा गोष्टी सुरू होतात. तेव्हा मात्र केशवची बायको आत्मारामला म्हणते, की "भाऊजी, तुम्ही असं का बोललात मगाशी, की डेअरिंग करावी लागते मग सगळ्या गोष्टी साध्य होतात म्हणून. तर नक्की तुम्हाला काय म्हणायचं होतं?" तर आत्मारामची पत्नी सांगते, "जाऊ द्यात हो वहिनी. त्यांच्या तुम्ही नादाला लागू नका. त्यांची सगळी कामं त्यांची खतरनाक असतात. सोडून द्या. तुम्ही जसं जीवन जगताय ना, ते सगळं सुखाचं जीवन आहे. तुम्ही तसंच जीवन जगा" म्हणून. तर हिला आता ती जिज्ञासा होती, की ह्यांच्याकडे श्रीमंती कशी आली? डेअरिंग करायची म्हणजे नक्की काय करायचं? हिला आता त्या मनामध्ये ते विचार येऊ लागतात. केशव देखील तिला सांगण्याचा प्रयत्न करत असतो, की "का तू अशी पाठी लागलीस? काय तुला जाणून घ्यायचं आहे हे सगळं?" तेवढ्यात आत्माराम मात्र म्हणतो, की "वहिनी, तुम्हाला ऐकायचंय? माझ्याकडे एवढी धन-दौलत, पैसा, अडका, बंगला, गाड्या, हे कन्स्ट्रक्शनचं बिझनेस, हे ऑफिस सगळं कसं आलं ऐकायचंय तुम्हाला?" ती म्हणते, "होय, भाऊजी, आम्हाला हे सगळं ऐकायचंय. तुम्ही एवढ्या कमी कालावधीमध्ये श्रीमंत कसे झालात?" तर तो सांगतो, "गोव्यात एका ठिकाणी बायंगी मिळते, म्हणजे चालगती मिळतो आणि तो चालगती मी 1.5 वर्षापूर्वी माझ्या घरात आणला आणि त्यानंतर माझी ही सगळी भरभराट झाली. हा पैसा, अडका, जमीन, जुमला, हे बंगला, गाडी सगळं हे त्याच्यामुळे शक्य झालंय." आता केशव आणि त्याची बायको तोंडावरती हात घेतात, "भाऊजी, काय सांगताय तुम्ही? हो, तो चालगती आणणं हे चांगल्याचं लक्षण नाहीये. तो दिलं तर सगळं देतो, पण जाताना सगळं घेऊन जातो, काहीही शिल्लक ठेवत नाही," असं सांगतात. तर आत्माराम म्हणतो, "काही नाही हो वहिनी तसं. केशव, तू पण टेन्शन घेऊ नको. अरे, दर अमावास्येला त्याच्या इच्छा, आकांक्षा सगळ्या पूर्ण करायच्या. तो तुम्हाला सगळं देत राहतो. घर भरून दार ओतेल एवढं सगळं देतो. फक्त काय अमावास्येला त्याच्या काही जी अटी असतील, त्याच्या मागण्या असतील त्या पूर्ण करायच्या." आता मात्र केशवच्या बायकोच्या मनात येतं, की आपण असं काहीतरी केलं तर. ती म्हणते, "भाऊजी, आम्हाला पण बायंगी म्हणजे तो चालगती पाहिजे." आता केशव आपल्या बायकोवर ओरडतो, "तुला वेड लागलंय काय चालगती पाहिजे? जसं आम्ही आहोत तसे खुश आहोत. आमच्या चटणी भाकरी जी खातो ना त्याच्यामध्ये खुश आहोत. तुला मूर्ख, तुला वेड लागलंय काय? चालगती माहिती आहे तुला चालगती? दिलं तर देतो, नाहीतर नेताना सगळं पुसून नेतो. काहीच शिल्लक ठेवत नाही. बरबाद करून टाकतो. चालगती, बायंगी आणणं तेवढ्या सोप्या गोष्टी नाही." तरी ती केशवची बायको आत्मारामला सांगते, की "नाही, आम्हाला आणायचाच." आता आत्माराम सांगतो, "ठीक आहे, आणायचं तर वहिनी आणूया. उद्या परवा जाऊन मी आणि केशव जाऊन गोव्यातून त्या बाबाकडनं, काळीच्या दुकानाला जो बाबा आहे त्याच्याकडनं आम्ही चालगती आणतो आणि त्याच्यासाठी जे लागणारे पैसे आहेत त्या बाबाला द्यायला जे ₹10,000 लागतात ते मी देतो. तुमच्या भल्यासाठी मला तेवढं करायला काहीच अडचण नाही." म्हणून. आणि मग आत्माराम आणि त्याची बायको कणकवलीला निघून जातात आणि ह्या दोघांच्या मध्ये भांडणं सुरू होतात, केशव आणि त्याच्या बायकोमध्ये. केशव ह्या सगळ्या गोष्टीला विरोध करत असतो, की ह्या गोष्टी तेवढ्या सोप्या नसतात. चालगती बायंगी आणणं ह्या तेवढ्या सोप्या गोष्टी नाहीयेत. होत्याचं नव्हतं होईल सगळं. तरी त्याची बायको काय ऐकत नाही आणि बायकोच्या पुढे काय केशवचं चालत नाही. दुसऱ्या दिवशी ह्यांचं जायचं ठरतं, की रात्री 12 वाजता आपण गोव्यामध्ये जायचं आणि गोव्यापासून एका खेडेगावामध्ये, एका जंगलामध्ये तो जो बाबा असतो, मांत्रिक असतो देणारा बायंगी किंवा जो चालगती त्याच्याकडे जायचं ठरतं. दुसऱ्या दिवशी 12 वाजता आत्माराम आपली फोर व्हीलर घेऊन केशवच्या घरासमोर रात्री 12 वाजता हजर होतो आणि त्याला हाक मारतो. तसे नवरा-बायको बाहेर येतात. आत्माराम केशवला एवढंच सांगतो, की "तू फक्त एक काळा फडका सोबत घे." कारण जो चालगती आहे किंवा जो
जी बायंगी आहे ना, ती त्या काळ्या फडक्यातून आपल्याला आणावी लागणार आहे. आता याचं मन नसतं ह्या सगळ्या गोष्टी करण्यासाठी, परंतु बायकोपुढे याचं काही चालत नाही. तो काळा फडका घेतो आणि दोघे फोर व्हीलरमध्ये बसतात. रात्री 12 वाजता इथून निघतात आणि 1:30च्या दरम्यान ते एक 1:15 1:30च्या दरम्यान गोव्याला पोहोचतात. आणि आत्मारामला सगळ्यात तो बाबाचं ठिकाण, ते जंगलातून जाण्याचा मार्ग सगळं माहीत असतं. आता दोघेही एका ठिकाणी एका जंगलाच्या पायथ्याशी गाडी उभी करतात आणि जंगलातून पायवाटेने त्या बाबाच्या झोपडीकडे जायला निघतात आत्माराम आणि केशव. केशवच्या मनामध्ये चलबिचल झालेली असते, मनामध्ये धडकी भरली असते, काय करतोय आपण या सगळ्या हव्यासापोटी. परंतु बायकोपुढे त्याचं काही चालत नाही. आता दोघे चालत चालत 1.5-2 किलोमीटर जंगलामध्ये पोहोचतात, तर समोर एक झोपडी आणि त्याच्यामध्ये पेटत असलेलं होमकुंड या दोघांनाही दिसतं. काही क्षणाला दोघेही त्या झोपडीच्या समोर येऊन उभे राहतात. तेवढ्यात त्याच्या आतमध्ये एक मांत्रिक, ज्याने डोक्याला काळा कपडा गुंडाळलेला असतो, काळी वस्त्र परिधान केलेली असतात, गळ्यामध्ये मोणक्यांच्या माळा असतात. समोर असणाऱ्या होमकुंडामध्ये तो विभूती टाकत असतो, तशी ती अग्नी प्रज्वलित होत असतो आणि सगळं ते चित्र विचित्र तिथलं वातावरण असतं. आणि तो बाबा, ज्याने डोळे मिटलेले असतात, परंतु तो जोरात ओरडतो की कोणाला पाहिजे पायंगी, कोणाला पाहिजे चालगती. आता दोघेही स्तब्ध होतात आणि डेअरिंग करून आत्माराम आता म्हणतो, माझ्या मित्राला पाहिजे बायंगी. अरे पण बायंगी त्याचा सांभाळ त्याच्याकडनं होणार आहे की नाही? नाहीतर तो होत्याचं नव्हतं करेल, तुला माहिती आहे ना? तो आत्मारामला म्हणतो. तर आत्माराम केशवला खुणावतो आणि सांगतो की तू हो म्हणून सांग. मग केशव म्हणतो की हो, मी त्याचा सांभाळ करेन, त्याच्या जे काही त्याच्या अटी असतील त्या सगळ्या पूर्ण करेन. दोघेही आता झोपडीमध्ये येतात आणि त्या मांत्रिकाच्या समोर बसतात. मांत्रिक 10-15 मिनिटं मंत्र म्हणून म्हणून त्या आगीमध्ये, होमकुंडामध्ये विभूती टाकत असतो, तशी आग प्रज्वलित होत असते. गळ्यामध्ये त्या मुंडक्यांच्या माळा, काळी वस्त्र परिधान केलेला तो बाबा पाहून आता केशवचे हातपाय कापायला लागतात. परंतु आणि आता त्याची मानसिक तयारी होती की ठीक आहे, जसं आत्मारामने केलं ना, तसं आपण केलं तर आपणही श्रीमंत होऊ. ही दररोजची शेती, हे याच्यातून काय होणार आहे? आता तो देखील तिथे जाऊन त्या सगळ्या त्या निगेटिव्ह एनर्जीमध्ये अडकतो मित्रांनो. आणि आता तो सांगतो की तू जो फडका आणलेला आहेस ना, तो तू आता समोर धर. आणि त्यानंतर तो एक बाबा एक सोललेला नारळ घेतो आणि दोन्ही हातात पकडून असा मंत्र म्हणत म्हणत त्याच्यावरती विभूती टाकतो, काळा बुका त्याला पुसतो, त्याच्यावरती 2 डोळे काढतो आणि म्हणतो की हा घे चालगती. आणि तो चालगती म्हणजे जो सोललेला नारळ असतो ना, तो त्या काळ्या फडक्यात, केशवच्या हातामध्ये असलेल्या काळ्या फडक्यात ठेवतो आणि सांगतो, ऐक, आता मी काय सांगतोय. ही बायंगी, हा जो चालगती आहे ना, त्याच्या जर सगळ्या इच्छा आकांक्षा जर पूर्ण केल्यास, तर तुला तो अगदी कमी कालावधीमध्ये श्रीमंत करून टाकेल. पण त्याच्या अटी काय आहेत ते ऐकून घे. याला घेऊन जायचा. याला घेऊन जाताना मात्र एक अट आहे, तू घरात जेव्हा जाशील, त्याला घरात, ह्या चालगतीला घरात न्यायच्या अगोदर मात्र तुझ्या घरातील जेवढे देवाच्या मूर्त्या, देवाचे फोटो किंवा जे जेवाचं साहित्य असेल ना, ते तुला नदीत विसर्जित करावं लागेल. आणि त्यानंतर दरवाजा, म्हणजे या घराच्या मागच्या बाजूने याला घरामध्ये न्यायचा. एका खोलीमध्ये, एका लाकडी पेटीमध्ये त्याला बंद करायचा. आणि दर अमावास्येला जो काही तो इच्छा व्यक्त करेल, जो चालगती, जो भक्ष्य मागेल, कधी कोंबडी मागेल, बकरा मागेल, कोंबडा मागेल, ते त्याची ती पूर्तता त्या अमावास्येच्या रात्री 12 नंतर पूर्ण करायची त्याची इच्छा. आणि दररोज 12 नंतर या चालगतीची पूजा करायची न चुकता. त्याला त्या पेटीतून काढायचा, त्याची बुका लावून पूजा करायची आणि नंतर पुन्हा त्याला त्या पेटीत बंद करून एका खोलीमध्ये बंद करायचा, जिथे कोणीही जाता नये. ती खोली तुझी नेहमी लॉक केलेली असली पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टी लक्षात ठेव. आणि ह्या जर सगळ्या गोष्टी तू पाळल्यास तंतोतंत, तर मात्र तो अल्पावधीत तुला श्रीमंत करून टाकेल. आता दोघेही
त्या काळ्या फडक्यात तो चालगती म्हणजे तो मंतरलेला जो नारळ असतो ना, तो घेऊन दोघेही 2:30-2:45च्या दरम्यान पुन्हा कुडाळमध्ये येतात. आल्यानंतर आत्माराम गाडीचा हॉर्न वाजवतो. केशवची पत्नी वाटच बघत असते, की हे कधी येतायत, चालगती कधी घेऊन येतात. कारण हे खुश आलेले असतात, की आता आपण देखील श्रीमंत होणार आहे. तसे ते चालगती आणतात ना, तसं तो गाडीत ठेवतात आणि दोघेही घराकडे येतात. आणि केशव आपल्या घरामध्ये देवघरात असलेल्या मूर्त्या, देवाचे फोटो, कॅलेंडर सगळं साहित्य पिशवीत भरतो आणि हे रात्री 2:45 वाजता नदीमध्ये ते सगळं विसर्जित करतात मित्रांनो. आणि घरी येतात आणि मागच्या दरवाज्यातून तो चालगती एका खोलीमध्ये आणून पेटीत बंद करतात. आणि त्यानंतर आत्माराम आपल्या घरी कणकवलीला निघून जातो. आता दुसऱ्या दिवशीपासून हे दोघेही खुश असतात. सांगितलेला नित्यनियम, रात्री 12 नंतर त्याला बाहेर काढायचा, काळ्या फडक्यात ठेवायचा, पाटावरती ठेवायचा, त्याची पूजा रात्री करायची आणि पुन्हा त्याला पेटीत बंद करायचा. हे दररोजचं सगळं व्यवस्थित चालू होतं. आणि मित्रांनो, अचानक मात्र दिवस पालटायला लागतात. आता याच्याकडे पैसा-अडका येऊ लागतो. शेतीचं जे उत्पादन आहे ते दुप्पट होतं. त्याच्यानंतर काजू, त्याच्यानंतर आंब्याच्या बागेमध्ये दरवर्षीपेक्षा 4-5 पट उत्पन्न येतं. परंतु मित्रांनो, एक गोष्ट होती, गावातल्या मात्र जे शेतकरी असतात, त्यांच्या आंब्याचं आणि काजूचं उत्पादन मात्र कमी होतं आणि ह्याचं चौपट होतं. असा एक प्रकार घडायला लागतो. आता ह्याची शेती भरपूर पिकायला लागते, परंतु आजूबाजूच्या शेतकऱ्यांची मात्र शेती उत्पादन कमी झालेलं असतं. म्हणजे चाळगती करतो काय? त्यांचं काढून तो तुम्हाला देतो. तो नवीन निर्माण करत नाही. म्हणजे एखाद्या श्रीमंताला भिकारी करून तो तुमचं घर भरत असतो. गावामध्ये असलेला किराणा मालाचं दुकान, आता हा किराणा मालाचं दुकान गावामध्ये टाकतो केशव. ह्याचं दुकान चालायला लागतं आणि गावामध्ये 2-3 असलेली दुकानं बंद पडायला येतात. हा पोल्ट्रीचा व्यवसाय टाकतो आणि पोल्ट्रीच्या व्यवसायामध्ये त्याला प्रचंड फायदा होतो. गावातले श्रीमंत लोक आता भिकारी व्हायला लागतात आणि याची हळूहळू परिस्थिती बदलते. ह्याचं घर दुमजली होतं. ह्याच्या घरी 2 फोर व्हीलर लागतात, 2-3 टू व्हीलर लागतात. ह्याचं भुसारी दुकान, ह्याची पोल्ट्री, सगळं जीवन अगदी 7, 8, 9, 10 महिन्यामध्ये ऐशोआरामात हा जीवन जगू लागतो. त्याची पूजा मात्र त्या चालगती याची रात्री 12 नंतर होणारी नित्यनियम त्याचा चालू असतो. अमावास्येला त्याला कधी कोंबडा द्यायचा भक्ष्य म्हणून, कधी पुढच्या अमावास्येला 2 कोंबे द्यायचे, कधीतरी काळा बकरा द्यायचा. ज्याच्या इच्छा त्या चालगतीच्या हा पूर्ण करत असतो केशव आणि सगळी भरभराट होते. आता केशवचा गावामध्ये केशव सेट होतो. सगळेजण विचारत असतात, की आत्तापर्यंत अन्नाला महाग असणारा हा केशव अचानक कसा काय श्रीमंत झाला? अचानक इथे एवढी श्रीमंती कशी काय त्याच्याकडे आली? एवढा पैसा आणि ह्याच्या बोलण्यात, चालण्यात अगदी मग्रुरी दिसायला लागते. हा उन्मत्तपणे लोकांशी वागायला लागतो. पण तो लोकांमध्ये मात्र कुजबूज होते, की नक्कीच केशवने चालगती घरामध्ये आणलाय. कारण त्याच्या घरामध्ये देव्हाऱ्यामध्ये देव नाहीयेत. म्हणजे त्याने चालगती आणलाय आणि त्या चालगतीच्या जोरावरती याच्याकडे सगळी श्रीमंती आली आहे. मित्रांनो, असं होतं. आणि त्या मांत्रिकाने सांगितलेलं असतं, तुझ्या घरात ज्या दिवशी देवाचं अस्तित्व निर्माण होईल, त्या दिवशी मात्र तो चालगती तुला संपवणार एवढं लक्षात ठेव. तुझ्या घरामध्ये कुठची मूर्ती, फोटो, कॅलेंडर याच्यापुढे येताना जोपर्यंत तू चालगती आहे तोपर्यंत. हे सगळं तो पाळत असतो. घरामध्ये एकही कॅलेंडर, एकही मूर्ती, एकही फोटो देवाचा नसतो. सगळे विसर्जित केलेले असतात नदीमध्ये. मित्रांनो, एका अमावास्येला अशी घटना घडते. अमावास्येच्या दिवशी जो नियम असतो, अमावास्येच्या दिवशी त्याला बाहेर काढायचा पेटीतून. त्याच्यानंतर पाटावरती काळा फडका ठेवायचा, त्याला त्याच्यात ठेवायचं, त्याची पूजा करायची. आणि त्या दिवशी अमावास्या असते आणि अमावास्येच्या दिवशी तो त्या चालगतीला, त्या बायंगीला पेटीतून उघडतो, लॉक उघडून बाहेर काढतो, पाटावर त्या काळ्या फडक्यामध्ये ठेवतो. जसा तो त्या बायंगीला काळ्या फडक्यावर ठेवतो, तसा तो नारळ गोल गोल फिरायला लागतो. विचित्र प्रकार आणि गुरगुरल्याचा असा आवाज त्या नारळातून यायला लागतो. ह्याला काही समजत नाही.
दररोज नित्यनियमाप्रमाणे पूजा, तुझे भक्ष्य सगळं आम्ही देतो आणि आज असा काय प्रकार व्हायला लागला, की तू गोल-गोल फिरतोय आणि गुरगुरल्याचा आवाज येतोय. हा कसाबसा त्याची पूजा करतो आणि पुन्हा त्याला त्या पेटीत बंद करतो. आणि दररोज मग आठवडाभर हाच प्रकार त्या पेटीतून व्हायला लागतो. अचानक त्या पेटीचा दरवाजा खडखड, खडखड, खडखड असा आवाज व्हायचा. आणि हे सगळं तो रात्री ऐकत असतो, की असं काय होतं? सगळा नित्यनियम तर चालू आहेत आणि अचानक त्या पेटीतून खडखडल्याचा आवाज तो दरवाजातून उघडून बाहेर येतोय की काय? असा त्याला भास होत राहतो. मित्रांनो, आणि तो एके दिवशी रात्री जोरजोरात गुरगुरायला लागतो. जो चालगती आणलेला असतो, जी बायंगी आणलेली असते ना, ती गुरगुरायला लागते आणि सांगतो. ती सांगत असते, "तू मला जिथून आणलंयस ना, तिथे मला पोच कर. हे सगळं तुझ्याच्याने होणार नाहीये. तुझ्या घरात जर देवाचं अस्तित्व मला मिळालं ना, तर मी तुला मात्र संपवणार एवढं लक्षात ठेव. त्यापेक्षा तू एक काम कर, मला जिथून आणलंयस ना, तिथे पोच कर. हे सगळं तुझ्या हातून होणार नाहीये." तरी देखील केशव त्याच्याकडे दुर्लक्ष करतोय. कारण श्रीमंती सगळे येणारा पैसा सगळं दिसत असतो दोघांच्या डोळ्यासमोर. आणि त्याच्या हव्यासापोटी मित्रांनो ना तो त्या बायंगीला नेऊन त्या ठिकाणी त्या महाराजाकडे त्या ज्या बाबाकडे असतं ना काळी जादू बाबाकडे करणाऱ्या बाबाकडे तो पोच करत नाही. तो त्याला इंडिकेशन देत असतो, की तुला हे जमणार नाही. तू मला माझ्या जागेवरती पोच कर. परंतु अजून पैसा पाहिजे, अजून पैसा पाहिजे म्हणून त्याला तो तसंच ठेवतो आणि दररोज हा प्रकार गेले महिनाभर चालत असतो. की तो रात्री गुरगुरायचा आहे, "मला माझ्या जागेवरती पोच कर, नाहीतर मी तुला संपवणार." मित्रांनो, इथे आता टर्निंग पॉइंट होतो या गोष्टीमध्ये. दुपारची वेळ असते, एक 3-3:30 वाजता आणि केशवची आत्या केशवच्या घरी येते. 60-65 वय, काष्टी नेसलेली, डोक्यावरून पदर घेतलेला आणि एक पिशवी अशी खांद्याला अडकवलेली असते. गेटमधून येताना ती केशवला आणि त्याच्या बायकोला दिसते. दोघेही म्हणतात, "आत्याबाई या, या, या. बऱ्याच दिवसांनी आलात." "हो, बऱ्याच दिवसांनी आल्यात. आता मला माझ्या प्रकृती अस्वास्थ्यामुळे कुठे जाता येत नाही. तरी देखील मी आज तुझ्याकडे आली आहे आणि तुला काहीतरी घेऊन आली आहे." तर ते मग घरात येऊन चहा-पाणी वगैरे त्यांचं होतं आणि आत्या म्हणते, "मी आता जाणार आहे लगेच. तर तुझ्यासाठी जी मी भेट आणली आहे ना, ती तुझ्या हातात ठेवते आणि मी जायला मोकळी." मग तो तिथे येतो आणि आत्याला चहा-पाणी दिल्यानंतर यांच्या गप्पा-गोष्टी चालतात आणि एका लाल फडक्यामध्ये गुंडाळलेली एक वस्तू ती आत्या त्या केशवच्या हातामध्ये ठेवते मित्रांनो. तर केशव म्हणतो, "आत्या काय आणलंस हे लाल फडक्यामध्ये गुंडवून मला?" दोघेही आता उत्सुकतेने पाहत असतात. ती म्हणते, "सोडून तरी बघ तू लाल फडका." मित्रांनो, जेव्हा तो लाल फडका बाजूला करतो ना, त्याच्यामध्ये विठ्ठल रखुमाईची मूर्ती असते आत्याने आणलेली. त्यांच्यासाठी ती आषाढी एकादशीला गेलेली असते, तेव्हा ह्यांना भेट देण्यासाठी, देवाऱ्यात ठेवण्यासाठी म्हणून ती विठ्ठल रखुमाईची मूर्ती तिने आणलेली असते आणि ती आज घेऊन आलेली असते. जशी मूर्ती तिच्या हातामध्ये ती आपल्या त्या केशवच्या हातामध्ये ठेवल्यानंतर केशवचे हात मात्र कापायला लागतात ती मूर्ती बघून. आणि हा अस्वस्थ होतो. याचे डोळे लाल भडक होतात, हात-पाय कापायला लागतात आणि हा अस्वस्थ होतो. आत्या मात्र आता निघून जाते आणि हे दोघेही आता टेन्शनमध्ये येतात. केशवची बायको आणि केशव, की आत्ता आपलं काही खरं नाही. कारण ह्या ह्या घरामध्ये ही मूर्ती पाहून आता चालगती आपलं अस्तित्व दाखवणार. तो आमचा नायनाट करणं किंवा होत्याचं नव्हतं करणं ह्याची चाहूल या दोघांना लागते. आणि मित्रांनो त्याच दिवशी हे काय करतात ती जी मूर्ती आहे ती रात्री विसर्जित करतात नेऊन पाण्यामध्ये. परंतु रात्री हा चालगती त्या बंद खोलीमध्ये, त्या बंद पेटीमध्ये ठेवलेला असतो. तो जोरात ओरडायला लागतो, गुरगुरायला लागतो. "मी तुला सांगितलेलं, की तुझ्या घरात मला देवाचं अस्तित्व नको आहे आणि ते जर अस्तित्व इथे असेल, तर मी या ठिकाणी थांबणार नाही. पण मी जाताना जे सगळं दिलंय ना तुला, ते सगळं घेऊन जाणार." तो जोरजोरात ओरडतो, जोरजोरात धाड-धाड, धाड-धाड असा त्या पेटीतून आवाज येत असतो. हे दोघे रात्री 1:30 वाजता त्याची पूजा करण्यासाठी म्हणून पेटी उघडतात. तर पेटीमध्ये काहीही शिल्लक नसतं. तो काळा फडका, त्याचं पूजेचं साहित्य आणि तो दिलेला चालगती म्हणजे सोललेला नारळ, ज्याला बुक्याने 2 डोळे काढलेले असतात काळ्या, सगळं नाहीसं झालेलं असतं. दुसरा दिवस उजाडतो
आणि एक विचित्र घटना घडते रात्री सकाळची 10-11 वाजता. तिथला एक केशवचा मित्र जोरजोरात किंचाळ्या मारत ओरडत केशवच्या घराकडे येत असतो. "केशव, अरे धाव, अरे धाव, धाव, तुझ्या मुलाचा ॲक्सिडेंट झालाय हायवेवरती. तुझा मुलगा जखमी झालाय, गंभीर जखमी झालाय." आता केशव ह्या सगळ्या गोष्टी ऐकून त्याला वाटतं, की हा आता चालगती आपल्याला ठेवणार नाही. हा सगळं घेऊन जरा होत्याचं नव्हतं करणार आहे. कारण देवाचं अस्तित्व या घरामध्ये त्याने पाहिलं आणि आता हा सगळ्याचा नायनाट करणार. आता नवरा-बायको दोघेही त्या हायवेच्या दिशेने धावू लागतात, की मुलाचं नक्की झालंय काय? गंभीर ॲक्सिडेंट झालेले असतात. जेव्हा ते गेटपर्यंत येतात, तेवढ्यात मागे एक घराला आग लागते. शॉर्ट सर्किट होऊन आणि घर भराभरात जळायला लागतं आणि त्या आगीमध्ये पैसा, अडका, दागिने सगळे इस्टेटीचे कागदपत्र जळून खाक होतात मित्रांनो. हे दोघेही रस्त्यावरती येतात, बघतात तर मुलगा मृत्युमुखी पडलेला असतो आणि ह्या सगळा धक्का केशवला बसतो मित्रांनो आणि केशवला देखील पॅरालिसिसचा अटॅक येतो. हे सगळं सहन होत नाही त्याच्याकडनं आणि धक्का बसल्यामुळे त्याला पॅरालिसिसचा अटॅक येतो आणि त्यानंतर हा घरासमोर येऊन बघतो तर सगळ्याची राख-रांगोळी झालेली असते. आतापर्यंत जो आपल्याकडे आलेला पैसा, अडकास, दागदागिने सगळे जळून खाक झालेले असतात आणि आता याच्याकडे पश्चाताप करण्यासाठी बाकी काही राहिलेले नसतं. जसं त्या बायंगीने आणि जसं त्या मांत्रिकाने याला सांगितलेलं, की ह्याची जर तू सेवा व्यवस्थित नाही केली, याची इच्छा, आकांक्षा जर पूर्ण नाही केल्यास, तर मात्र हा सगळं घेऊन जाणार, जे होत्याचं नव्हतं करणार आणि तसंच मित्रांनो झालेलं असतं. घर जातं, जमीन जुमला सगळं मग सगळं नायनाट होतो घराचा, पूर्ण कुटुंबाचा. मुलगा जातो, ह्याला पॅरालिसिसचा अटॅक येतो आणि त्याच्या पत्नीला हे सगळं भोगावं लागतं. तिला काही होत नाही, परंतु तिला हे सगळं भोगावं लागतं मित्रांनो. कारण तिच्या पायी त्याने तो चालगती घरामध्ये आणलेला असतो आणि होत्याचं नव्हतं त्यामुळे झालेलं असतं. आणि अशी एक दुःखद घटना घडलेली असते. तर मित्रांनो, हा जेव्हा चालगती आपण घरामध्ये आणतो किंवा काही लोक आणतात, झटपट श्रीमंत होण्याच्या नादामध्ये, झटपट पैसा कमवण्याच्या नादामध्ये. परंतु त्याचे जे तंत्र असतं, की ते तुम्ही जर नाही पाळलंत, त्याला त्याचा भक्ष्य जर त्याला तुम्ही नाही दिलात प्रत्येक अमावास्येला, त्याच्या इच्छा-आकांक्षा जर नाही पूर्ण केल्यात ना, तर तो हळू तुम्हाला त्याच्यातून बरबाद करून टाकतो. म्हणजे असं बरबाद करतो, की त्याच्यातून तुम्ही पुन्हा कधीही सावरू शकत नाही. एवढ्या गोष्टी तुमच्या आयुष्यामध्ये घडतात मित्रांनो. त्यासाठी मित्रांनो एकच गोष्ट आहे, तुम्हाला श्रीमंत व्हायचं असेल, तुम्हाला पैसा-अडका जर कमवायचा असेल, सुखी जीवन जगायचं असेल, तर मेहनत करणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. कारण तुमच्या मेहनतीला फळ देणं किंवा अ, त्याला चांगले दिवस देणं आणि त्या मेहनतीला फळ देणं हे देवाचं काम असतं आणि देव तुमच्या मेहनतीला फळ देतो आणि नंतर मग तुम्ही श्रीमंत होता. पण कुठच्याही अशा हव्यासापोटी अशी चालगती, अशी बायंगी घरात आणून श्रीमंत होण्याच्या नादात मित्रांनो कधी पडू नका. तर मित्रांनो ही गोष्ट तुम्हाला कशी वाटली? कमेंट करून नक्की सांगा. चॅनल आजच सबस्क्राईब करा म्हणजे याच्यासारख्या आणखी भयानक घटना किंवा कथा तुम्हाला या चॅनलवरती ऐकायला मिळतील. मित्रांनो, आजपर्यंत मी तुमची या ठिकाणी रजा घेतो. धन्यवाद.